बाबू भैयाच्या घरी कायम एका रॉंग नंबरवरून फोन येत असतो। या रॉंग नंबरचीच हेराफेरी पुढे चित्रपटभर आपल्याला पाहायला मिळते। सध्या अशीच हेराफेरी पुण्यात बघायला मिळते। फरक एवढाच आहे की बाबू भैयानं रॉंग फोन नंबरची हेराफेरी केली आणि पुण्यात आपल्या सिस्टीमनं रॉंग ब्लड रिपोर्टची हेराफेरी केली आहे। पुणे अपघात प्रकरणात सध्या जबरदस्त ट्विस्ट येत आहे। कोट्यावधींची पोर्शे कार विना परवाना चालवणाऱ्या वेदांतनं ही कार दारू पिऊन चालवली होती की नाही या प्रश्नाचं उत्तर देणारा ब्लड रिपोर्ट गेले आठवडाभर गायबच होता। 19 तारखेच्या रात्री ब्लड सॅम्पल घेतल्यावरही आठवडा उलटून गेला तरी ब्लड रिपोर्ट काही येईच ना। तेव्हा माध्यमांनी पुणे पोलिसांना रिपोर्ट कुठे असा प्रश्न विचारून हैराण केलं। अखेर आज ब्लड रिपोर्टमध्ये झालेला घोळ जगासमोर आलाय। 19 तारखेच्या रात्री अपघात झाल्यानंतर मेडिकलसाठी वेदांतला ससूनमध्ये आणलं गेलं। रात्री 11 वाजता ससूनमध्ये वेदांतचं पहिलं ब्लड सॅम्पल घेतलं गेलं आणि फॉरेन्सिक लॅबला हेच सॅम्पल पाठवलं गेलं। आता वेदांत नुकताच पबमधून पार्टी करून 2 जणांना जागी चिरडून आला होता, त्यामुळे त्याच्या रक्तात अल्कोहोल सापडण्याची शक्यता जास्त होती। मात्र झालं उलटच। त्या रात्री घेतलेल्या ब्लड सॅम्पलमध्ये रक्तात दारू सापडलीच नाही, कारण मुळात या रिपोर्टसाठी दिलेलं ब्लड सॅम्पल हे वेदांतचं नव्हतंच। त्या दिवशी ससूनमध्ये ड्युटीवर होते डॉक्टर श्रीहरी हळनोर। त्यांना पुणे पोलीस आयुक्तांच्या माहितीनुसार फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉक्टर अजय तावरेंचा फोन आला। हे तेच अजय तावरे जे ससूनमधल्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सुद्धा चर्चेत आले होते। अजय तावरेंना अपघात झाल्या वेदांतचे वडील विशाल अग्रवालांचा फोन केला आणि तावरेंनी कथित आदेशानुसार श्रीहरी हळनोरांना ब्लड सॅम्पल बदलायला सांगितलं। डॉक्टर हळनोरांनी फोनवरून मिळालेल्या आदेशानुसार जराही कुचराई न करता वेदांतचं अल्कोहोल युक्त ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात टाकलं आणि वेदांतच्या नावानं दुसरंच सॅम्पल तपासणी करता पाठवून दिलं। आणि ही सगळी हेराफेरी करण्याची किंमत होती 3 लाखांची लाच। एका रात्रीत झालेली ही सगळी हेराफेरी खुद्द पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच कथन केली आहे। आता प्रश्न हा उरतो की वेदांतनं दारू पिऊन गाडी चालवली की नाही याचं उत्तर देणारा कोणता ठोस पुरावा आता पोलीस कोर्टासमोर सादर करणार आहे। पोलीस आयुक्त सांगतायत की वेदांतनं दारू प्यायली हे सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतंय, पण सीसीटीव्हीत दिसणारं फुटेज कोर्ट पुरावा म्हणून मान्य करणार का? आरोपीच्या बचावात सीसीटीव्हीमध्ये दिसते ती ग्लासमधली दारू नव्हेच, मी तर पाणी पित होतो किंवा लिंबू सरबतच पित होतो असं भाबडं उत्तर वेदांतच्या वकिलांनी दिलं तर पोलीस कोणता पुरावा उभा करणार आहे? ड्रंक अँड ड्राईव्हच्या कोणत्याही केसमध्ये मेडिकल रिपोर्ट हाच सर्वात सबळ पुरावा मानला जातो, पण इतक्या मोठ्या केसमध्ये या सबळ पुराव्यातच हेराफेरी केली गेली आहे। ही हेराफेरी फक्त इथेच थांबत नाहीये। परवाना नसताना गाडी चालवून दोघांना उडवणाऱ्या अल्पवयीन वेदांतला जामीन देताना बाल हक्क न्यायालयाचे न्यायाधीशच उपलब्ध नव्हते, त्यामुळे तातडीनं खाजगी सदस्य असलेल्या न्यायाधीशांकडून जामीन करवून घेतला गेला। त्यामुळे आता खाजगी सदस्य असणाऱ्या न्यायाधीशांची सुद्धा चौकशी होणार आहे। या प्रकरणात आतापर्यंत कर्तव्यात कसूर करणारे येरवडा पोलीस स्टेशनचे 2 पोलीस अधिकारी, ससूनचे हेराफेरी एक्सपर्ट अजय तावरे आणि श्रीहरी हळनोरला अटक झाली आहे। तसंच या हेराफेरीचं 3 लाख लाच ही डॉक्टरांपर्यंत पोहोचवणाऱ्या अतुल घटकांमुळे या इसमाला सुद्धा अटक करण्यात आली आहे। एकंदरीतच पुणे अपघात प्रकरणातली एकामागोमाग येणारी अपडेट पाहता लवकरच या विषयावर एखादा चित्रपट किंवा क्राईम वेब सिरीज सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे बघूयात या प्रकरणात आणखी कोणकोणते ट्विस्ट येत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।